ही गाथा आहे त्या सुवर्ण काळाची, जेव्हा भारताचा तिरंगा ध्वज नरेंद्र मोदींच्या समर्थ हाती डौलानं फडकत होता आणि त्यांचे महाराष्ट्रातील सरसेनापती होते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ज्यांच्या निश्चयात होती हिमालयाची अढळता आणि डोळ्यात होतं एकच दिग्दत्त स्वप्न, आणि ते म्हणजे महाराष्ट्राचा विकास. अमोघ नेतृत्व, मुत्सद्दी राजकारण आणि लोकांवरचं प्रेम पाहता सह्याद्रीच्या कडांनी पुन्हा एकदा विजयाची गर्जना. जनतेनं आपला कौल दिला आणि महाराष्ट्राच्या गादीवर पुन्हा एकदा विश्वास विराजमान झाला. सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी जन्मलेला एक जनसेवक, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास घेतलेला एक अखंड कारसेवक आणि संस्कृतीचा वारसा अभिमानानं जपणारा एक विनम्र रामसेवक, म्हणजेच देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. मेरा पानी उतरता दे, मेरे किनारे पर धर्मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीचं शिवधनुष्य त्यांनी पुन्हा पेललं. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. महायुतीच्या विजयानंतर, भाजपच्या विजयानंतर फडणवीसांचं सोशल मीडियावरचं हे पहिलं ट्विट. आज त्या प्रवासाला, त्या विश्वासाला एक वर्ष पूर्ण होतं. शपथविधीच्या त्या पहिल्याच दिवशी त्यांनी संकल्प केला आणि तो म्हणजे महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही. फक्त सत्तांतर नाही तर परिवर्तनाचा हा लढा होता. विदर्भ, मराठवाडा असो की कोकण, आदिवासी पाड्यांपासून ते उद्योगांच्या कारखान्यापर्यंत विकासाची गंगा त्यांनी प्रत्येक दारी नेली. कारण त्यांच्यासाठी महाराष्ट्र म्हणजे फक्त एक शहर नाही तर प्रत्येक गाव आहे. विकास म्हणजे फक्त रस्ते आणि कारखाने नव्हे, गडचिरोली पासून नंदुरबार पर्यंत एकच ध्यास, सुरक्षित महाराष्ट्र. कायदा आणि सुव्यवस्था राखून आणि नागरिकांचा सन्मान, हाच संकल्प. एक नेता म्हणून त्यांची ताकद काय? त्यांचे सहकारी, त्यांचे मंत्रिमंडळ आणि अहोरात्र झटणारा एक कार्यकर्ता. सर्वांच्या मनात त्यांनी एकच तत्व रुजवलं: कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जबाबदारी. मतभेद असतील पण ध्यास मात्र एकच: विकसित महाराष्ट्र. या एका वर्षात त्यांनी केवळ काम केलं नाही तर नवे विक्रम रचले. रस्ते असो वा उद्योग, शिक्षण असो वा परकीय गुंतवणूक, पोर्ट पासून ते एअरपोर्ट पर्यंत महाराष्ट्राने प्रगतीची नवीन क्षितिजे सर केली. पण लक्षात ठेवा, प्रवास अजून संपलेला नाही, कारण महाराष्ट्राला अजून बरंच काही मिळवायचं. आज जगातल्या प्रत्येक मराठी माणसाला ते सांगू इच्छितात: जगात कुठेही असाल पण मनात महाराष्ट्र जागता ठेवा. येणारा काळ हा संघर्षाचा नाही तर नवनिर्माणाचा असेल. चला एक होऊया, नेक होऊया आणि छत्रपतींच्या या महाराष्ट्राचं वैभव अजेय आणि अभिद्य बनून पुन्हा शिखरावर नेऊया. एक मल्टी मॉडल कनेक्टिविटी यहाँ पर हो जाएगी. 2028 या 29 तक हम लोग बुलेट ट्रेन देख पाएंगे. हमने महाराष्ट्र की अर्थव्यवस्था को हमेशा फिस्कल पैरामीटर्स पर एकदम परफेक्ट रखा है. अभी जो आप इंफ्रास्ट्रक्चर देख रहे हैं ये केवल ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है.